हॅलो स्टुडंट, सेक्शन वाईज अभ्यास करत असताना आपण पहिलं सेक्शन आज अभ्यासणार आहोत ते आहे लँग्वेज स्टडी. चला तर तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात त्यामुळे जास्त वेळ न घालवता डायरेक्ट सुरुवात करूया लँग्वेज स्टडीला. सो लँग्वेज स्टडी हा 10 मार्कांचा प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहा. पहिला प्रश्न असतो ए, क्वेश्चन नंबर 1 ए आणि दुसरा असतो क्वेश्चन नंबर 1 बी. हा जसं की मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे, तुम्हाला दिसेल हा आहे 1 ए. सो 1 ए मध्ये पुन्हा आपल्याला 6 बीट दिसतात पहा इथे 1 2 3 4 5 6. सो हे आहे 6 बीट. सो 6 बीटपैकी आपल्याला सोडवायचे असतात फक्त 4 बीट. परंतु एक टीप इथं अशी आहे की तुम्ही 4च्या ऐवजी 5 बीट सोडवा. एखाद्या बीटमध्ये जर काही मिस्टेक झाली तर तुम्हाला त्याचे मार्क जे आहेत ते पडायला हवेत. सो एक बीट एक्स्ट्रा सोडवा ही असेल टीप. सो आता बघूया पहिला क्वेश्चन कोणता येतो. बघा पहिला क्वेश्चन अतिशय सोपा असतो. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक लेटर भरायचं असतं. परंतु हे लेटर या पद्धतीने भरायचं आहे की दिलेला शब्द हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. सो पहिला शब्द जर तुम्ही पाहिलात तर फार पटकन लक्षात येतात पहा हे शब्द की त्याच्यात कोणतं लेटर असेल. बघा हा शब्द असणार आहे ब्रेव. सो याच्यामध्ये लेटर येणार आहे ए. तशाच प्रकारे दुसरा जर शब्द पाहिलात तुम्ही तर हा आहे टीच, टीच. सो इथे जो शब्द आहे तो टीच आहे त्यामुळे तुम्हाला इथं लेटर भरावं लागेल ई. तिसरा शब्द आहे बॉक्सर. सो लेटर भरावं लागेल ई. चौथा आहे फेथ. सो लेटर भरावं लागेल आय. आता तुम्ही म्हणाल मॅडम काही ट्रिक, तर याच्यामध्ये ट्रिक वगैरे काही नाही देत आहेत, परंतु पाहता क्षणीच शब्द आपल्याला समजतो इतके ते सोपे आलेले असतात. सो पहा या पद्धतीनं तुम्हाला मी दाखवलेले आहेत सर्व लेटर्समध्ये. लेटर कोणते लिहायचे आहेत ते इथे वर दाखवलेले आहेत. सो तुम्हाला समजेल. परंतु तुम्ही लिहित असताना जो शब्द लिहिलेला आहे, जो लेटर लिहिलेला आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायला विसरू नका. जशा प्रकारे इथे तुम्ही लिहिले त्याच्या खाली अंडरलाईन जरूर करा. आता सेकंड बीट आहे बघा अल्फाबेटिकल ऑर्डर. याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न येतात. पहिला अतिशय सोपा असतो ज्याच्यामध्ये बघा लेटर पहिलं लेटर आपल्याला पाहायचं आहे. प्रत्येक शब्दाचं पहिलं लेटर. जसं की इथे तुम्ही पाहाल पहिलं लेटर आहे ओ. मी अंडरलाईन केलेलं दिसेल. दुसऱ्या शब्दाचं पहिलं लेटर आहे बी, तिसरं आहे आर, चौथं आहे ए. आता यातलं कोणतं लेटर ABCDच्या क्रमाने पहिल्यांदा येईल ते पाहायचं आहे. तर त्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल की ए लेटर जो आहे त्याचा शब्द आपल्याला पहिले लिहावा लागेल. त्यानंतर ए झाल्यावर ABCDत येतं बी, म्हणून बी वाला शब्द लिहायचा आहे बोनफायर. त्याच्यानंतर आता 2च शब्द राहिले ऑप्टिमिस्टिक आणि रूमर. सो ओ वाला आधी येईल का आर वाला आधी येईल? तो ओ वाला आधी येतो म्हणून ऑप्टिमिस्टिक आणि शेवटी येणार रूमर. ते लिहित असताना बघा या पद्धतीनं लिहा. एकाखाली एक जर लिहिलं तर एक्झामिनरला तपासायला सोपं जातं. आणि तुमच्यासाठी टीप अशी आहे की आपल्याला हे पटकन चेक करता येतं. ए वाला पहिले लिहिला, त्यानंतर बी वाला लिहिला, त्यानंतर ओ येतं ABCDमध्ये, बीच्या नंतर CDEF असं पाहायचं. त्यानंतर ओ येईल, ओच्या नंतर आर येईल. जर एखाद्या वेळेस आपलं हे खालीवर झालं तर आपल्याला खूप पटकन समजतं. आता राहिला हा प्रश्न. याच्यामध्ये सुद्धा अल्फाबेटिकलच ऑर्डर आहे, पण हा लेटर असं असतात त्यामध्ये दिलेले शब्द की यातल्या पहिलं लेटर हे सारखं असतं. मग प्रश्न पडतो काय करावं? तर अशा वेळेस दुसरं लेटर पाहायचं. सो ओ आधी येतो, ए आधी येतो, इथला ओ आधी येतो का इथला ई आधी येतो? ओके. सो ऑफकोर्स ए वाला आधी येईल म्हणून पॅटर हा शब्दाला मी नंबर 1 दिलेला आहे. सो तुम्ही असे सुरुवातीला नंबर टाकून देऊ शकता. टीप आहे तुमच्यासाठी ही. आणि नंतर तुम्ही याच पद्धतीनं ते लिहू शकता. सो 2 नंबरचा कोणता येईल? एचं झाल्यानंतर दुसरं लेटर आहे ई. सो ई वाला नंबर 2चा येईल म्हणून याला 2 नंबर देऊया. आता ओ वालेच 2 शब्द राहिलेत. इथं पण ओ आहे दुसरं लेटर आणि इथं पण ओ आहे. आता जर असे 2 सेम आले तर तिसरं लेटर पाहायचं. आता इथलं मला टी पाहावं लागेल आणि यातलं मला सी पाहावं लागेल. मग सी आधी येईल का टी आधी येईल? सो सी आधी येईल म्हणून मी घेतलेला आहे 3 नंबर इथे. सो पॉकेट हा तिसरा शब्द येईल आणि पॉटर हा चौथा शब्द येईल. सो अशाच पद्धतीनं एकाखाली एक हे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. आता तिसऱ्या बीटसाठी मी तुम्हाला अशी महत्त्वाची टिप सांगेल की हे तिसरं बीट सोडवायचं नाही. कारण तुम्ही कितीही लिहिलं तरी विद्यार्थ्यांच्या इथं काही ना काही मिस्टेक्स राहतात. त्यामुळे हा क्वेश्चन पूर्णतः ड्रॉपच करायचा आहे. आपल्याला एकूण 5च बीट सोडवायचे आहेत. सो याच्याकडे बघायचंच नाही. चौथा बीट बघूया. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक कंपाऊंड वर्ड दिलेला असतो बघा. सो कंपाऊंड वर्डपासून तुम्हाला 4 वर्ड्स बनवायचे आहेत. इथे लक्षात असं ठेवायचे की याच्यामध्ये जेवढे लेटर्स आहेत जसं की आर आहे, ए आहे, डब्ल्यू आहे, टी आहे. सो याच्यातले जेवढे लेटर्स आहेत
तेवढ्याच लेटरपासून आपल्याला हे शब्द बनवायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले हे शब्द जे आहेत ते 3 लेटर्सचे असायला हवेत. मिनिमम 3 लेटर. 3 पेक्षा जास्त असू शकतात, पण 3 पेक्षा कमीचं लिहायचं नाही. सो ए नाही लिहायचं आहे, ॲन नाही लिहायचं आहे, इन नाही लिहायचं. 2 लेटर्स चालणार नाहीत. सो तुम्ही याच्यामध्ये खूप सारे शब्द लिहू शकता. आता कंपाऊंड लेटरमधला पहिला महत्त्वाचा भाग असतो बघा. 2 जोड शब्द असतात ह्याच्यामध्ये. सो 2 शब्द खूप पटकन कळतात आणि सापडतात. रेन पहिला शब्द लिहा, वॉटर दुसरा शब्द लिहा. 2 शब्द तर इथंच तयार झाले. त्याच्यानंतर अगदी सोपे शब्द लिहू शकता, 10 लिहू शकता, वेट लिहू शकता, आहे ना, नेट लिहू शकता. सो या पद्धतीचे तुम्हाला अनेक शब्द ह्याच्यामध्ये सापडतील आणि ते तुम्ही एकाखाली एक लिहायचे आहेत याच पद्धतीनं. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th वन आणि इथे तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. इथं काय लक्षात ठेवावं लागतं तर रिलेटेड वर्ड्ससाठी मध्यभागी एक शब्द दिलेला असतो. त्या शब्दाशी संबंधित आपल्याला इतर कमीत कमी 4 शब्द लिहायचे आहेत, पण मी सजेस्ट करते की तुम्ही 6 शब्द लिहा. एखाद्याचं स्पेलिंग चुकलं तर तुम्हाला फायदा होईल. सो कशावरून शब्द लिहायचे आणि कोणते लिहायचे तर इथे एक शब्द दिलेला असतो. जसं इथं ब्युटिफुल दिलेला आहे. सो या शब्दाची जात ओळखायची. पार्ट्स ऑफ स्पीच. ब्युटिफुल काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, डिस्क्रायबिंग वर्ड आहे. सो बाकीचे शब्दसुद्धा तुम्हाला डिस्क्रायबिंग वर्डच लिहायचे आहेत. मी इथं 3 लिहून दाखवलेत. बिग, क्लीन, अट्रॅक्टिव्ह. तुम्ही इथे अजून 2 बॉक्स वाढवा आणि इथं तुम्ही वेगवेगळे लिहू शकता. तुम्ही ग्रीन लिहू शकता किंवा त्याचे साईज लिहू शकता, कलर लिहू शकता तुम्ही. स्पेस लिहू शकता, स्पेशियस लिहू शकता, क्लीन लिहू शकता, नीट लिहू शकता, टायडी लिहू शकता. सो अशा प्रकारचे वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह बॉक्स वाढवा आणि 2 बॉक्स अजून एक्स्ट्रा करून इथे 6 शब्द जरूर लिहा. 6th बीट आहे आपलं वर्ड चेन. आता ही जी वर्ड चेन आहे ना, ती कशी लिहायची? क्वेश्चन नीट पहा. वर्ड चेन म्हणजे एक चेन करायची आहे आपल्याला शब्दांची, पण कशी? तर नाऊन आहे ना, नाऊनची. म्हणजे तुम्ही जे शब्द लिहिणार आहात ते नाऊन असायला हवेत. आता वर्ड चेन म्हणजे काय? तर आपण अंताक्षरी खेळलेलो आहोत. तशाच प्रकारची ही इंग्रजी शब्दांची अंताक्षरी आहे. शेवटचं लेटर पकडायचं आहे आणि त्याच्या पुढचं नाऊन लिहायचं आहे. तर टायगरमध्ये आर आहे शेवटी. सो आपल्याला आरने सुरू होणारं नाऊन लिहायचं आहे म्हणून मी इथे लिहिलं आहे रॅट. तुम्ही कोणतंही नाऊन इथं चेंज करून लिहू शकता. फक्त लक्षात ठेवा प्रॉपर नाऊन लिहायचे नाहीत. काही जण इथे राम लिहितील. यम झालं की यमपासून मीना लिहितील. सो राम, मीना यासारखे प्रॉपर नाऊन तुम्हाला लिहायला जमत नाहीत. कॉमन नाऊन लिहू शकता, प्रॉपर नाऊन लिहायचे नाहीत. तर आरपासून सुरू होणारा रॅट लिहिला मी. आता टीच्या पासून सुरू होणारा शेवटचं लेटर आलं टी. टीपासून सुरू होणारा शब्द लिहिला मी टीम. त्याच्यानंतर इथे शेवटचं लेटर आलं आहे माझं यम. आता यमने सुरू होणारं मी नाऊन लिहिले माऊस. तुम्ही कोणतेही वेगळे शब्द लिहू शकता. याच पद्धतीनं ही वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. 4च लेटर मी लिहिलेले आहेत. तुम्ही मात्र इथे 6 लेटर्स कमीत कमी लिहायचे आहेत. या वर्ड चेनमध्ये बघा इथे तुम्हाला बाण दाखवलेला दिसेल. तो याच पद्धतीनं आपल्याला बाण दाखवायचा आहे. आता क्वेश्चन 1B हा फक्त 2 मार्कांसाठीचा प्रश्न असतो आणि याच्यामधले बीट जे आहेत तिथं ऑर दिलेले आहेत बघा. सो इथं बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. 1 बीटमध्ये तुम्हाला ए आणि बी दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे. सेकंड बीटमध्ये तुम्हाला पुन्हा ए आणि बी पैकी एक सोडवायचं आहे. सो इथे काय करायचं आहे? पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला इथे फ्रेज दिलेली आहे इन्स्टेड ऑफ. सो इन्स्टेड ऑफ हा शब्द वापरून कोणतंही एक वाक्य बनवायचं आहे. योग्य अर्थाचं वाक्य झालं पाहिजे. सो मी इथे लिहून दाखवलं आहे आय चोज मॅथ इन्स्टेड ऑफ इंग्लिश. योग्य अर्थाचं बिना ग्रामरच्या मिस्टेकचं असायला हवं हे वाक्य. सो तुम्ही अशा प्रकारचं कोणतंही वेगळं वाक्य इथे लिहू शकता. बघा मी लिहिलेलं आहे आय चोज मॅथ इन्स्टेड ऑफ इंग्लिश. दुसरं बीट आहे याच्यामध्ये ॲड अ क्लॉज. क्लॉज ॲड करायला सांगितलेलं आहे. त्यांनी वाक्य दिलेलं आहे माय अंकल फाउंड अ बेबी. सो याच्यासाठी डिटेल व्हिडिओ जर हवा असेल तर मला कमेंटमध्ये जरूर लिहून पाठवा जर हा क्वेश्चन तुम्हाला समजत नसेल. तर आता क्लॉज म्हणजे काय तर इथे अर्ध वाक्य दिलेलं असतं आणि ते वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचे साध्या सोप्या भाषेत. आता कंप्लीट करताना ह्याचे वेगवेगळे नियम आहेत. त्या नियमांचा वापर इथे करावा लागतो. आता इथे बेबी शब्द शेवटचा शब्द आलेला आहे. सो बेबीच्या नंतर तुम्हाला अर्ध वाक्य लिहायचे. सो बेबीबद्दल येणारं एखादं कनेक्टिव्ह घ्या. WHचा वर्ड जास्तीत जास्त वापरू शकतो आपण आणि मग वाक्य आपण बनवू शकतो. सो इथे शक्यतोवर लक्षात ठेवायचं आहे की कनेक्टिव्ह जोडूनच वाक्य बनवावं लागत असतं. ही एक टिप समजा तुमच्यासाठी. डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मॅडम क्लॉज घ्या, मी घेईल आणि त्यावरची आपण इतर सर्व उदाहरणंसुद्धा तुम्हाला मी सोडवून दाखवेल. सो बघा इथं येईल वाक्य मी एक करून दाखवलं आहे.
माय अंकल फाउंड अ बेबी हू वॉज व्हेरी क्यूट. सो तुम्ही हे हू वॉज व्हेरी क्यूटच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळे सेंटेन्स, आता बेबी आहे त्यामुळे विच पण घेऊ शकता तुम्ही. सो विच वॉज व्हेरी क्यूट किंवा विच वॉज फ्रायटनिंग, सो तो घाबरत होता, किंवा हू वॉज फ्रायटन, तो खूप घाबरलेला होता. अशा प्रकारचे कोणतेही सेंटेन्सेस ॲड करू शकता. त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे प्रिफिक्स ऑर सफिक्स. सो प्री म्हणजे हा दिलेला जो शब्द असतो ह्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण असे शब्द येत असतात तर ते जोडायचे असतात. याच्यासाठी नियम वगैरे काही नसतात, परंतु काही शब्द असतात जे सुरुवातीला आपण जोडू शकतो. जसं की आयम आहे, आयन आहे, हे लेटर्स आपण सुरुवातीला लिहू शकतो आणि त्यापासून नवीन शब्द बनवायचा आहे. जसं मी पॉसिबलपासून बनवलेला आहे इम्पॉसिबल. मी हे 2 लेटर्स ॲड केले त्यापासून इम्पॉसिबल शब्द झालेला आहे. तसंच सफिक्स पण ॲड करू शकता. जसं मी अपॉइंटला सफिक्स करून दाखवलेला आहे अपॉइंटमेंट. ओके. सो अशा पद्धतीनं तुम्ही हे सफिक्स प्रिफिक्स वापरू शकता. नंतर जोडलेला शब्द असेल बघा इथं अपॉइंटला मेंट हा नंतर जोडलेला शब्द आहे. सो नंतर जोडलेला असेल तर त्याला सफिक्स म्हणतात. सो इथं त्यांनी ऑर दिलेलं आहे. प्रिफिक्स जोडू शकता किंवा सफिक्स जोडू शकता. त्यामुळे असं काही नाही की एक अगोदरचं लेटर ॲड करायचं आणि एक नंतरचं ॲड करायचं, असं काही नसतं. सो तुम्ही कोणतंही एक ॲड करून तिथं नवीन शब्द बनवू शकता. आता त्याच्याऐवजी हा पण सोपा प्रश्न असतो पहा, तुम्हाला जर हे नाही जमलं तर याच्यामध्ये काय केलं आहे, हेच 2 शब्द दिलेले असतात पण त्याचे आपल्याला वाक्य बनवायचे असतात. सो पॉसिबल शब्दाचं वाक्य तुम्ही सहज लिहू शकता. इट इज पॉसिबल फॉर मी, इट इज नॉट पॉसिबल. या पद्धतीनं वाक्य लिहिलं तुमचं उत्तर तयार. सो तुम्ही कोणतंही वाक्य बनवू शकता पण त्यात पॉसिबल शब्द आला पाहिजे, त्यात अपॉइंट शब्द आला पाहिजे. जसं मी वाक्य लिहिले ही वॉज अपॉइंटेड ॲज अन ऑफिसर. बघा अशा पद्धतीनं हे तुमचं लँग्वेज स्टडीचं एक बीट झालेलं आहे. आणखी एक बीट तुम्हाला मी लागलीच अभ्यासण्यासाठी दाखवेल. हा झाला तुमचा 10 मार्कांचा प्रश्न. याच्यामध्ये शक्यतोवर मी सगळ्या प्रकारच्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत. आणखी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी इथे उदाहरण दाखवते ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची उत्तरं सोडवलेली आहेत. आता आपण डिस्कस केलेलं आहे त्यामुळे पुढचं बीट फक्त तुम्हाला अभ्यासासाठी आणि तुमच्या अभ्यासासाठी मी इथे दाखवते आहे. मार्च 2022ला आलेले लँग्वेज स्टडीतले हे सर्व क्वेश्चन्स आहेत पहा. तुमच्या माहितीसाठी मी इथे दाखवलेले आहेत, सर्व आन्सर करून दिलेले आहेत. तुम्ही जरूर प्रॅक्टिस करा आणि यासारखे सेक्शन वाईज, ग्रामर वाईज, बीट वाईज म्हणजे अगदी पहिला क्वेश्चन, पहिलं बीट, दुसरं बीट, प्रत्येक बीटवर सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत. जरूर चेक करा आपली प्लेलिस्ट, ज्याच्यामधून तुम्हाला भरपूर सारा अभ्यास इंग्रजीचा, रायटिंग स्किलचा, ग्रामरचा, पर्सनल रिस्पॉन्स सर्व काही अभ्यासता येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि शेअर जरूर करा, विद्यार्थ्यांना फायदा नक्कीच होईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि हो, याचबरोबर आपल्या चॅनलवर मराठीचे सुद्धा व्हिडिओज उपलब्ध आहेत.